मला क्रॉफर्ड मार्केट मुंबईत मी कधी गेलो नाही, पण मला माहिती, कारण मी लहानपणी व्यापार खेळलोय. कल्पना करा, मुलांना खेळता खेळता शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत शिवछत्रपतींच्या आयुष्यात घडलेल्या 100 घटनांवरती त्यांचा मावळा बनवून खेळता आलं तर. आवडत्या रंगाचं टोकन शिवजन्मावरून खेळायला सुरुवात करायची, हर हर महादेव म्हणून फासे टाकायचे. फास्याचं दान तुम्हाला जिथे घेऊन जाईल त्या घरांवर तुम्ही आहात, त्या घटनेवर तुम्ही आहात असा अर्थ होतो. सिंहगड तानाजीने इथे घेतला होता, खेळता खेळता इथं आला असा अर्थ होतो सिंहगड घ्यायला तुम्ही आहात. मग विजयी घरांवर आला तर स्वराज्याच्या खजिन्यात बक्षिसाचे ओन मिळतात. अफजल आला, सुभा लुटतोय. शाहिस्ते खान 3 वर्ष पुण्यात होता. पुरंदरचा तह झाला, जिथे स्वराज्याचं नुकसान झालं तिथे आला तर पैसे द्यावे लागतात. पैसे द्यायला त्रास होतो, मग तर स्वराज्यात किती उतार चढाव आले. प्रत्येक घटना या पुस्तकात समजून सांगितली. यात आयर्नमॅन, स्पायडरमॅन नाही, आपल्या मातीतले योद्धे हे होते, आपल्या मातीतले सुपर हिरो हे होते. पुस्तक दिलं गेलंय. व्यतिरिक्त प्रत्येक घटनेची माहिती मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये दिलेली आहे. ज्या घरावर येईल तेवढा पॅराग्राफ वाचला, 8-10 वेळा राज्याभिषेक केला तर कुठलंही इतिहासाचं पुस्तक शिकवणार नाही एवढा इतिहास मुलांना खेळता खेळता कळतो. असा हा बोर्ड गेम आहे जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने भरवलेल्या राष्ट्रीय पारितोषिक विजेता आहे सर.